दशपर्णी अर्काचंही तसंच असतं. फरक इतकाच आहे की दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी 1 महिनाभर वेळ लागतो. म्हणजे आपण पेरणीच्या आधी काही दिवस जर दशपर्णी अर्क बनवायला घेतला तर पहिल्या फवारणीच्या वेळेपर्यंत तो तयार झालेला असेल. मित्रांनो, इथं लक्षात घ्या, दशपर्णी अर्क तयार करण्याचे काम हे गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन करावे. म्हणजे यासाठी लागणाऱ्या 10 वनस्पतींचा पाला गोळा करणे सहज शक्य होईल आणि सगळ्यांचे कष्ट व वेळही वाचेल. आता आपण 200 लिटर दशपर्णी अर्क तयार करण्याची प्रक्रिया पाहणार आहोत. हा अर्क 40 एकर क्षेत्रावरील सोयाबीनसाठी पुरेसा आहे. चला दशपर्णी अर्क कसा बनवायचा ते पाहूया. दशपर्णी अर्क हा 10 वेगवेगळ्या वनस्पतीच्या पाल्यापासून बनवला जातो. विशेष म्हणजे या अशा वनस्पती आहेत ज्यांचा पाला आपली पाळीव जनावरं खात नाहीत. या कोणत्या वनस्पती आहेत ते बघू. पहिली कडुलिंबाचा पाला 5 किलो, करंजाचा पाला 2 किलो, निरगुडीचा पाला 2 किलो, टणटणी म्हणजेच आपण घाणेरी म्हणतो ना तिचा पाला 2 किलो, सीताफळाचा पाला 3 किलो, रुईचा पाला 2 किलो, पपईचा पाला 2 किलो, मोगली एरंडाचा पाला 2 किलो, लाल कन्हेरीचा पाला 2 किलो, गुळवेलाचा किंवा पांढऱ्या धोत्र्याचा पाला 2 किलो. मित्रमैत्रिणींनो, असं होऊ शकतं की या 10 वनस्पतीपैकी काही वनस्पतींचा पाला हा तुमच्या गावाच्या परिसरात उपलब्ध नाही. अशा वेळी काय करायचं? अशा वेळी इतर कोणत्याही वनस्पती ज्यांना आपली पाळीव प्राणी खात नाहीत त्या आणून तुम्ही मिक्स करू शकता. आता आपल्याला काही अतिरिक्त साहित्य लागेल. गाईचं शेण 5 किलो, गोमूत्र 10 लिटर, 200 लिटर क्षमतेचा बॅरल किंवा टाकी चालेल, पाणी साधारण 170 लिटर, मोठा खलबत्ता किंवा पाटा वरवंटा आपला जुना असतो ना तोही चालेल, हिरव्या मिरचीचा ठेचा 2 किलो, लसूण ठेचा अर्धा किलो. आता हे सगळं साहित्य जमवल्यावर आपण अर्क तयार करू शकतो. कसा? बघा, अर्क तयार करण्याची पद्धत. हा अर्क तयार करण्यासाठी एखादी सावलीतली जागा निवडा. उन्हात हा अर्क अजिबात तयार करायचा नाही. सर्व 10 प्रकारचा पाला हा खलबत्त्यात किंवा पाटा वरवंट्यावर चांगला कुटून बारीक करून घ्या. बारीक केलेला सर्व पाला हा बॅरलमध्ये टाका आणि त्याच बॅरलमध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा, लसूण ठेचा, शेण, गोमूत्र हे सगळं मिक्स करून घ्या. हे बॅरलमध्ये पाण्यासोबत एकत्र करून ढवळून त्याचं मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण आपल्याला पुढचे 30 दिवस गोणपाटानं झाकून सावलीत ठेवायचं आहे. दररोज त्याला दिवसातून 3 वेळा काठीने ढवळायचं आहे. या 30 दिवसामध्ये जनावरे तसेच लहान मुले दशपर्णी अर्काच्या बॅरलजवळ जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. इतकं केलं की या 30 दिवसामध्ये ते मस्तपैकी आंबेल आणि आपला दशपर्णी